कधीकधी भूतकाळाच्या सावल्या इतक्या खोल असतात की वर्तमानातही त्या मृत्यूसारख्या मागे लागतात. एका शाळेतील गुप्त इतिहास, जुड्या भावंडांच्या त्रासदायक आठवणी आणि सुडाने भरलेलं एक मन. एका मागोव्यास सुरू झालेली तपासणी हळूहळू बदलते एका धक्कादायक सत्यात, जिथे खुनी तुमच्या समोरच असतो, पण तुम्हाला त्याचा चेहरा दिसत नाही. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास मृत्यूच्या सावलीत उचललेला असतो. शेवटी जे उघड होतं ते सगळ्यांच्याच कल्पनेपलीकडचं असतं. ही आहे एका अशा सूडकथेची कहाणी, जी शेवटच्या क्षणांपर्यंत तुमचा श्वास रोखून ठेवेल. मंडळी, आज आपण सध्या खूपच लोकप्रिय ठरत असलेला 11 हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एका माणसाला पाहतो, जो एका व्यक्तीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळतो. पुढच्या सीनमध्ये काही गुंड दिसतात, जे मास्क घालून एका फायनान्स कंपनीला लुटायला जातात. त्याचवेळी तिथला सिक्युरिटी गार्ड त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ते लोक त्याला मारून तिकडून निघून जातात. दुसऱ्या दिवशी अरविंद नावाचा एक पोलीस इन्स्पेक्टरला या दरोड्याबद्दल कळतं आणि तो सहजपणे त्या सर्व चोरांना पकडतो. खरं तर अरविंद आधीपासूनच त्या चोरांच्या मागावर होता आणि त्याला हे कळलं होतं की हे लोक फक्त फायनान्स कंपनींनाच टार्गेट करत आहे. म्हणून त्याने काही फायनान्स कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये GPS लावले होते. त्यामुळे जेव्हा त्यांनी पुन्हा चोरी केली तेव्हा ते लगेचच पकडले गेले. ही केस इतक्या लवकर सोडवल्यामुळे त्याचे सिनियर्स खूपच खुश होतात आणि त्याला एक नवीन नार्कोटिक्सची केस सोपवली जाते. दुसऱ्या बाजूला आपण रणजित नावाच्या दुसऱ्या इन्स्पेक्टरला पाहतो, जो काही मर्डर केसेस सॉल्व्ह करत असतो. हे मर्डर्स अगदी त्याच पद्धतीने झालेले असतात जसे आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिले होते. जेव्हा रणजितला ही केस देण्यात आली तेव्हा फक्त 2च मर्डर झाले होते. पण जसजशी वेळ पुढे सरकत जाते, मरणाऱ्यांची संख्या वाढत जाते. या मर्डरचा पॅटर्न एकदम सेम असतो. पहिल्यांदा बळीच्या डोक्यात गोळी मारली जाते आणि मग त्याला कोणताही टॉर्चर न करता जाळून टाकलं जातं. यावरून स्पष्ट होतं, हे सगळं एकाच माणसाचं काम आहे. पण सगळ्यात अजब गोष्ट म्हणजे या बळींपैकी कुणाचीही मिसिंग कंप्लेंट कुठेच नोंदवलेली नसते आणि कुठलाच ठोस क्लू सापडत नाही की हे लोक नक्की कोण होते आणि त्यांना कोण आणि का मारत आहे. आता मर्डरच्या केस सतत वाढत असल्यामुळे रणजितवर हे केस सोडवण्याचं खूप प्रेशर येतं. दुसरीकडे अरविंदने नार्कोटिक केस फारच प्रभावी पद्धतीने सॉल्व्ह केली होती. याच दरम्यान एक दिवस रणजितला त्याच्या केससंबंधी एक फोन येतो. त्यामुळे तो एकटा स्टेशनवरून कुठेतरी निघतो. पण वाटेत त्याचा एक भयानक अपघात होतो आणि रणजित कोमामध्ये जातो. या घटनेनंतर ही केस आता अत्यंत सेन्सिटिव्ह बनते. त्यामुळे पोलीस विभागही खूप चिंतेत पडतो आणि अल्प वेळातच केस सोडवण्याच्या गुणवत्तेमुळे रणजितची केस अरविंदकडे सोपवण्यात येते. कारण जर ही केस CBIकडे गेली तर पोलीस खात्याची खूप बदनामी होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी SI मनोहरला अरविंदचा सहाय्यक म्हणून त्याच्यासोबत काम करायला सांगतात. केसच्या डिटेल्स समजून घेतल्यानंतर अरविंद सर्व क्राईम स्पॉटवर जाऊन तपास करण्याचं ठरवतो. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते. कोणत्याच क्राईम सीनवर बळीचा एकही केस सापडत नाही. पुढच्या दिवशी जेव्हा अरविंद पोलीस स्टेशनकडे जात असतो तेव्हा अचानक त्याची गाडी बंद पडते. त्यामुळे तो लिफ्ट मागू लागतो. तेव्हाच एका मुलीची गाडी त्याच्यासमोर थांबते. तिचं नाव असतं संजना. संजनाला पाहून अरविंद थोडा शॉक होतो आणि इथे सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो. त्या फ्लॅशबॅकमध्ये संजना एका रेस्टॉरंटच्या बाहेर एका मुलाला भेटायला आली असते. तिच्या आईवडिलांनी तिला एका मुलाला पाहण्यासाठी पाठवलेलं असतं आणि त्याला ओळखण्यासाठी सांगितलेलं असतं की तो ग्रे शर्ट घातलेला असेल. जेव्हा संजना रेस्टॉरंटमध्ये येते तेव्हा तिची भेट अरविंदशी होते, ज्याने ग्रे शर्ट घातलेला असतो. त्यामुळे संजनाला अरविंद तोच मुलगा वाटतो आणि तिला त्याच्यावर पहिल्याच नजरेत प्रेम होतं. पण अरविंद तिला स्पष्ट सांगतो की तो मुलगा नाही ज्याला ती भेटायला आली होती. इतक्यात अरविंदची तिथे काही लोकांशी झटापट होते, कारण तो एका केसचा तपास घेत होता. हे पाहून संजनाला समजतं की अरविंद एक पोलीस अधिकारी आहे. यानंतर संजना अरविंदला फॉलो करायला लागते आणि त्याला प्रपोज देखील करते. पण अरविंदला तिच्यात काहीच इंटरेस्ट नसतो. आता वर्तमानात अरविंद संजनाकडून लिफ्ट घ्यायला इच्छुक नसतो, पण परिस्थितीमुळे त्याला घ्यावीच लागते. स्टेशनवर पोहोचल्यावर अरविंद आणि SI मनोहर रणजितला भेटायला जातात, पण तो अजूनही कोमामध्ये असतो. तेवढ्यात एक दिवस पुन्हा तोच किलर एका व्यक्तीला किडनॅप करतो आणि त्या किलरने नेहमीप्रमाणेच त्या व्यक्तीला मारून टाकलं असतं. जेव्हा ती लाश पोलिसांना सापडते तेव्हा तिला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं जातं. पण यावेळी डॉक्टर अरविंदला एक नवीन माहिती देतात. ते सांगतात की त्यांना पीडिताच्या शरीरावर एक प्लेट सापडली आहे, जी कदाचित अलीकडे एखाद्या अपघातात बसवली होती. आता ही प्लेट खूप उपयोगाची ठरते, कारण शरीरात बसवलेल्या प्रत्येक प्लेट्सवर एक नंबर असतो
त्या नंबरवरून ती प्लेट कुणाला आणि कुठे व केव्हा बसवली गेली याची माहिती सहज मिळू शकते. पुढच्या दिवशी अरविंद ती प्लेट घेऊन जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जातो आणि डॉक्टरला मागच्या काही आठवड्यात ज्या ज्या लोकांच्या शरीरात अशा प्लेट्स बसवण्यात आल्या आहे त्यांची माहिती द्यायला सांगतो. तेव्हा तिथून जात असताना अरविंदला तिथेच SI मनोहर दिसतो. तो निघून गेल्यानंतर अरविंद त्या डॉक्टरला विचारतो की मनोहर इथे का आला होता. सुरुवातीला डॉक्टर काहीही सांगत नाही, पण नंतर तो सांगतो की मनोहरला एक रेअर हार्ट डिसीज आहे, पण तो ही गोष्ट कोणालाही सांगू इच्छित नाही. खरं तर एकदा मनोहरने अरविंदला सांगितलं होतं की काही काळापूर्वी एका अपघातात त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता आणि आता त्याच्या कुटुंबात फक्त एक लहान मुलगा आहे. असं होत असतानाच पुढच्या दिवशी डॉक्टर अरविंदला एक यादी देतो, ज्यामध्ये अलीकडे ज्या लोकांच्या शरीरात प्लेट्स बसवल्या गेल्या होत्या त्यांची नावे असतात. काही वेळ ते यादीचा अभ्यास केल्यानंतर अरविंद त्या यादीतून 7 लोकांची नाव वेगळी करतो. नंतर तो एक एक करून त्या सर्व लोकांना भेटायला जातो, पण त्याला कुठेही ठोस पुरावा मिळत नाही. शेवटी तो यादीतल्या सुधाकर नावाच्या माणसाकडे जातो. सुधाकर सांगतो की त्याचे वडील म्हातारे आहेत, म्हणून तो जवळच नोकरी करतो आणि त्यांची देखभाल करतो. यानंतर अरविंद त्याला विचारतो की त्याचा अपघात कसा झाला होता. तेव्हा सुधाकर सांगतो की काही दिवसांपूर्वीच त्याचा एक मायनर अपघात झाला होता, ज्यात त्याच्या पायात एक प्लेट बसवण्यात आली होती. आता इथे अरविंद सुधाकरचं घर नीट पाहत असतो आणि ही गोष्ट सुधाकरला थोडी खटकते. असं वाटतं की तो काहीतरी लपवत आहे. तिथून जाताना अरविंदला संजनाचा मेसेज येतो. ती त्याला विचारते की तू एकदा तरी मला भेटायला येशील का. सुरुवातीला अरविंद नकार देतो, पण तिच्या खूप आग्रहामुळं तो शेवटी तयार होतो. जेव्हा अरविंद तिला भेटायला जातो तेव्हा संजना पुन्हा एकदा त्याला प्रपोज करते, पण यावेळीही अरविंद स्पष्ट नकार देतो आणि तिकडून निघून जातो. पुढच्या दिवशी अरविंदला आणखी एक लाश सापडते, ज्याचा मर्डर त्या सिरियल किलिंगसारखाच झालेला असतो, पण यावेळी डिटेल्समध्ये थोडासा फरक असतो. आतापर्यंत तो खुनी मर्डर केल्यानंतर लोकांना शहराबाहेर जाळत होता, पण यावेळी त्याने हे काम शहरातच केलं होतं. त्या क्राईम सीनवर अरविंदसोबत एक स्थानिक कॉन्स्टेबल देखील असतो. तो अरविंदला सांगतो की काल एक भिकारी पोलीस स्टेशनमध्ये आला होता आणि तो कुणीतरी किडनॅप झाल्याचं सांगत होता, पण कारण तो भिकारी होता आणि नीटचं काही बोलू शकत नव्हता, म्हणून मी त्याला तिकडून हाकलून दिलं. हे ऐकून अरविंद त्या भिकाऱ्याजवळ जातो आणि त्याने जे काही पाहिलं होतं ते विचारतो. तेव्हा तो भिकारी सांगतो की मागच्या दिवशी सकाळी एक मुलगी बसमधून उतरली आणि एक माणूस जो गाडीत होता त्याने तिला जबरदस्तीने किडनॅप केलं आणि तिकडून घेऊन गेला. तो भिकारी हेही सांगतो की ती मुलगी रोज त्या रोडने आपल्या स्कूटीवरून जात असे, पण त्या दिवशी ती बसने आली होती. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही होती की जी मुलगी रोज स्कूटीने जात होती ती त्या दिवशी अचानक बसने का आली होती. ही गोष्ट शोधण्यासाठी अरविंद सर्व पोलिसांना आजूबाजूच्या मेकॅनिक शॉपमध्ये चौकशी करायला सांगतो. त्यानुसार एका शॉपवर असं कळतं की 2 दिवसांपूर्वी एक मुलगी आपली स्कूटी रिपेअर करायला घेऊन आली होती आणि ती स्कूटी अजूनही त्या शॉपमध्येच आहे. त्या स्कूटीतून अरविंदला त्या मुलीचे काही डॉक्युमेंट्स सापडतात, ज्यावरून त्याला समजतं की त्या मुलीचं नाव मीरा आहे. यानंतर ते लोक तिच्या घरी जातात आणि इथे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवाजा स्वतः मीराच उघडते. त्यामुळे त्यांना काहीच समजत नाही. ते तिला विचारतात की तिने स्कूटी रिपेअरला दिली होती का. तेव्हा ती होकार देते. या सगळ्यानंतर ते लोक तिच्या घराची चौकशी करतात. तेव्हा अचानक मनोहरला एका खोलीत एक अतिशय धक्कादायक गोष्ट दिसते आणि तो ताबडतोब अरविंदला बोलावतो. खरं तर त्या खोलीत एक फोटो फ्रेम असते, ज्यामधून त्यांना समजतं की मीरा एकटी नसून तिची जुडी बहीण म्हणजे ट्विन सिस्टर देखील आहे. इतकंच नाही तर त्या दोघींनी एकाच ट्विन स्कूलमधून शिक्षण घेतलेलं होतं. त्याचा फोटोही तिथे लागलेला असतो. या सर्व गोष्टींच्या आधारावर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुधाकरला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जातं, कारण त्यालाही एक जुळा भाऊ असल्याचं त्या मीराच्या घरात लागलेल्या फोटोतून समजतं. तो फोटोमध्ये दिसतो. खरं तर आता अरविंद सुधाकरला विचारतो की त्याने सगळं खरं सांगावं. यावर सुधाकर पूर्णपणे घाबरतो आणि मग तो खरं प्रकार सांगायला सुरुवात करतो. तो प्रत्यक्षात सुधाकर नसून सुरेंद्र असतो, सुधाकरचा भाऊ. तो सांगतो की काही दिवसांपूर्वी सुधाकर अचानक गायब झाला. त्याने त्याच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही वेळानंतर त्याला एक अनोळखी नंबरवरून एक मास्क घातलेल्या माणसाचा व्हिडिओ कॉल आला. त्या माणसाने सांगितलं की जर त्याला आपल्या भावाला जिवंत पाहायचं असेल तर त्याने दिलेल्या ठिकाणावर यावं आणि पोलिसांना याबद्दल काहीही सांगू नये. दुसऱ्या बाजूला जेव्हा अरविंद मीराकडून प्रश्न विचारतो तेव्हा ती सर्व काही कबूल करते. ती सांगते की मी मीरा नाही तर तारा आहे. ती पुढे सांगते की तिची बहीण मीरा देखील गायब झाली होती आणि तिलाही एक लोकेशनवर यायला मास्क घातलेल्या माणसानेच सांगितलं होतं. ती म्हणते की तिने पोलिसांना एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो माणूस तिच्यावर नजर ठेवून होता. त्याच्यामुळं तीही त्या लोकेशनवर गेली.
त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्या मास्क घातलेल्या माणसाने तिला आणि सुरेंद्रला सांगितलं, तुमच्यासमोर जे लोक बसले आहेत त्यांना समोर ठेवलेल्या गनने मारावं लागेल. जर तुमच्या बहीण भावाला तुम्हाला परत बघायचं असेल तर हे करावंच लागेल. हे ऐकून सुरेंद्र आणि तारा दोघंही त्याच्यासमोर बसलेल्या व्यक्तीला गोळी झाडून मारून टाकतात. ज्याला त्यांनी मारलं होतं त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. खरं तर जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्याच मास्कमॅनने त्यांना एक व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये ते एक व्यक्तीचा खून करत होते आणि ज्याला त्यांनी मारलं होतं तो कोणी परका नव्हता, तर ताराने स्वतःच्या बहिणीला मीराला आणि सुरेंद्रने स्वतःच्या भावाला सुधाकरला मारलेलं होतं. या कबुली पश्चात ताराला आणि सुरेंद्रला एकमेकांशी भेट घालून दिली जाते, कारण ते दोघं एका शाळेत शिकलेले क्लासमेट होते. त्यामुळे ते लगेचच एकमेकांना ओळखतात. यानंतर अरविंद त्यांना विचारतो की त्यांच्या शाळेतल्या कोणावर त्यांना संशय आहे का. तेव्हा काहीही विचार न करता दोघंही बेंजामिन नावाच्या व्यक्तीचं नाव घेतात. तेव्हाच अचानक अरविंद ताराच्या मोबाईल गॅलरीत एक फोटो पाहतो, ज्यामध्ये संजना देखील असते. हे पाहून अरविंद थोडा विचित्रपणे विचार करतो. तेव्हा मीरा अरविंदला सांगते की काही काळापूर्वी ती संजनाला एका मॉलमध्ये भेटली होती आणि तिथेच त्या दोघी मैत्रिणी बनल्या. या सर्व गोष्टींनंतर पुढील तपासासाठी अरविंद आणि मनोहर ट्विन स्कूलमध्ये प्राचार्यांना भेटायला जातात. जेव्हा ते बेंजामिनबद्दल विचारतात तेव्हा प्राचार्य थोड्या स्तब्ध होतात. त्यानंतर अरविंद त्यांना चालू केसबद्दल माहिती देतो. त्यावर प्राचार्य सांगतात की 26 वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने हे ट्विन स्कूल सुरू केलं होतं आणि योगायोगाने शाळा सुरू होताच तिथे 6 जोड्या मुलांनी प्रवेश घेतला होता, ज्यामुळे त्यांचे हस्बंड खूप आनंदी झाले होते. यानंतर शाळेत अजून प्रवेश वाढवण्यासाठी त्यांनी एक योजना जाहीर केली. ज्या पालकांची जोडं मुलं शाळेत प्रवेश घेतील त्यांना फक्त एका मुलासाठीच फी भरावी लागेल. ही ऑफर खूप आकर्षक होती, त्यामुळे बरेच पालक आपली मुलं त्या शाळेत घालू लागली. काही दिवसानंतर प्राचार्य आणि त्यांचे पती एका चेस टुर्नामेंटमध्ये गेले. तिथे त्यांची भेट बेंजामिनशी झाली, जो त्या टुर्नामेंटचा विजेता होता. बेंजामिनला पाहून प्राचार्यांच्या पतीच्या मनात विचार आला की जर हा मुलगा त्यांच्या शाळेत शिकला तर त्यांच्या शाळेचं नाव खूप मोठं होईल. हे लक्षात घेऊन त्यांनी बेंजामिनला अप्रोच केलं आणि योगायोगाने त्याचा जुळा भाऊ फ्रान्सिस देखील होता. ते दोघंही अनाथ होते, रस्त्यांवर राहत होते आणि कसंबसं काम करत शाळेत जात होते. यानंतर जेव्हा प्राचार्य आणि त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या शाळेत शिकण्याची आणि हॉस्टेलमध्ये राहण्याची ऑफर दिली तेव्हा त्या दोघांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बेंजामिन आधीपासूनच हुशार होता, पण फ्रान्सिस त्याच्या तुलनेत तितका चांगला नव्हता. तरीसुद्धा त्या दोघा भावांमध्ये खूप प्रेम होतं. त्यामुळे जेव्हा फ्रान्सिस कोणत्याही अडचणीत सापडायचा तेव्हा बेंजामिन नेहमी त्याची मदत करायचा. शाळेत प्रवेश मिळवल्यानंतर फ्रान्सिसचा व्यवस्थित विकास होऊ लागला आणि बेंजामिनमुळे शाळेची कीर्ती वाढू लागली. त्यामुळे प्राचार्य आणि त्यांचे पती खूप समाधानी होते. तर अशा जोड्यांची जोडी पाहून त्यांच्या वर्गातल्या इतर मुलांना त्यांच्याविषयी जळफळाट वाटू लागला आणि त्यांनी फ्रान्सिसला त्रास देणं सुरू केलं. जरी बेंजामिन नेहमी त्याचं रक्षण करत असे तरी देखील बाकी मुलं सतत त्याला छळत असत. एकदा प्रिन्सिपल मॅडम बेंजामिनसोबत चेस खेळत असतात. त्या गेम्समध्ये बेंजामिन वारंवार हरत असतो. हे पाहून प्रिन्सिपलला थोडा राग येतो आणि ती म्हणते, तू असं खेळणार असशील तर टुर्नामेंटमध्ये कसं जिंकशील? गेमवर लक्ष केंद्रित कर आणि आता जाऊन विश्रांती घे. तेव्हा बेंजामिन अजून एक गेम खेळण्याची विनंती करतो. जेव्हा प्रिन्सिपल पुन्हा त्याच्याशी खेळते तेव्हा यावेळी तो तिला अगदी सहज हरवतो. हे पाहून प्रिन्सिपल थोड्या आश्चर्यचकित होतात. ती त्याला विचारते, जर तू एवढं चांगलं खेळतोस तर आधी का हरत होतास? त्यावर बेंजामिन उत्तर देतो, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, मग मी तुम्हाला कसं हरवू? यानंतर बेंजामिनच्या टुर्नामेंटचा दिवस येतो आणि प्रिन्सिपलचे पती त्याला बाहेर घेऊन जातात. त्या काळात फ्रान्सिस प्रिन्सिपलकडेच राहतो, कारण ती त्या दोघांवर खूप प्रेम करत होती. पण जेव्हा बेंजामिन बाहेर जातो तेव्हा इतर मुलं फ्रान्सिसला खूप त्रास देतात. त्यामुळे त्याचं तिथं राहणं खूप कठीण होऊन जातं. पण फ्रान्सिस हे सगळं कोणालाही सांगत नाही. फ्रान्सिसला एक आजार देखील होता. खरं म्हणजे त्याला अंधाराची प्रचंड भीती वाटायची. पण ही गोष्ट फक्त टीचर्स आणि बेंजामिनलाच माहिती होती. काही दिवसांनी बेंजामिन ट्रॉफी घेऊन शाळेत परततो आणि सगळं काही पूर्णवत होतं. पण फ्रान्सिस त्याच्याशी घडलेल्या घटनांबद्दल बेंजामिनला काहीही सांगत नाही. एक दिवस काही टीचर्स फ्रान्सिसच्या अंधाराच्या भीतीबद्दल बोलत असतात आणि ही गोष्ट बेंजामिनच्या वर्गातल्या मुलांच्या कानावर पडते. यामुळे आता त्या मुलांना फ्रान्सिसला त्रास देण्यासाठी एक नवीन आयडिया मिळतो. यानंतर वर्गातल्या सगळ्या जुळ्या मुलांना 2 गटांमध्ये विभागलं गेलं. एका गटाला फिजिक्स लॅबमध्ये आणि दुसऱ्याला केमिस्ट्री लॅबमध्ये पाठवण्यात आलं. फ्रान्सिस जेव्हा लॅबमध्ये जातो तेव्हा अचानक त्याच्या वर्गातील काही मुलं लाईट्स बंद करतात. अंधार पाहून फ्रान्सिस खूप घाबरतो आणि जोरजोराने ओरडायला लागतो. आपल्या भावाचा आक्रोश ऐकून बेंजामिन धावत येतो, पण तोपर्यंत फ्रान्सिस या जगातून निघून गेलेला असतो. फ्रान्सिसच्या मृत्यूचा सर्वात मोठा धक्का
बेंजामिनला बसतो. तो 3 दिवस त्याच्या कबरीजवळ बसून राहतो. बरेच लोक त्याला बोलवायला येतात, पण तो कोणाचंही ऐकत नाही. तेव्हा शाळेत एक नन येते आणि बेंजामिनला त्यांच्या अनाथ आश्रमात घेऊन जाण्याचा प्रस्ताव ठेवते, कारण आता त्याचं तिथं राहणे योग्य नव्हतं. प्राचार्य विचार करून बेंजामिनला तिच्यासोबत पाठवते. काही दिवसांनी कळतं की एका कुटुंबाने त्याला दत्तक घेतलं आहे. प्राचार्य सांगते की त्यानंतर आजपर्यंत तिला बेंजामिनबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. बेंजामिनचं जाणं आमच्यासाठी खूप दुःखद ठरलं. त्याच्या जाण्यानंतर काही दिवसातच आमच्या शाळेला आग लागली आणि सर्व काही नष्ट झालं. प्राचार्याच्या पतीला हे मानसिक आघात सहन झाले नाहीत आणि त्यांनी दारू पिऊन आत्महत्या केली. हे सर्व ऐकल्यानंतर अरविंद संजनाला भेटायला जातो. पण तिथं त्याला बघून संजना विचारते, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? हा प्रश्न जरा विचित्र वाटतो, कारण काही दिवसांपूर्वी तीच अरविंदच्या मागे लागलेली होती. खरं तर ती संजना नव्हतीच, तर ती तिची जुळी बहीण अंजना होती, जिची अरविंदशी ओळख नव्हती. जेव्हा संजना घरात येते तेव्हा अरविंदला पाहून ती खूप खुश होते, कारण तिला वाटतं की तो कदाचित तिचं प्रपोजल स्वीकारायला आला आहे. पण अरविंद तिला लगेच स्पष्ट करतो की तो फक्त धोक्याची सूचना द्यायला आला आहे, कारण आता तिचाही प्राण धोक्यात आहे. तो तिला बेंजामिनबद्दल सांगतो आणि हेही सांगतो की आता आणखी मर्डर्स होणार आहेत. सुरक्षेसाठी तो दोघींनाही मनोहरच्या घरी ठेवतो. आता त्याला फक्त धीरन आणि धीरज यांना शोधायचं असतं, कारण तेच शेवटचे वाचलेले लोक होते. पण खूप प्रयत्न करूनही अरविंद त्यांना शोधू शकत नाही. अचानक एक दिवस त्यांना एक नवीन मृतदेह सापडतो आणि हे पाहून कमिशनर अरविंदला झापतो. तो विचारतो, तूच सांग, तुला धीरज सापडले नाहीत, मग त्या किलरला ते कसे काय सापडले? आणि आता हे कसं ठरवणार की हा मृतदेह धीरनचा आहे की धीरजचा? यावर अरविंद उत्तर देतो, सर, हा धीरन आहे, कारण ज्या दिवशी फ्रान्सिस मरण पावला होता त्या दिवशी निम्मी मुलं फिजिक्स लॅबमध्ये आणि निम्मी केमिस्ट्री लॅबमध्ये होते. फ्रान्सिस केमिस्ट्री लॅबमध्ये मरण पावला होता आणि बेंजामिन केवळ फिजिक्स लॅबमध्ये असलेल्या मुलांना टार्गेट करत आहे, कदाचित त्यांना त्याचं दुःख अनुभवायला लावण्यासाठी. यानंतर अरविंद कमिशनरकडे थोडा वेळ मागतो. तेव्हाच त्याला बातमी मिळते की इन्स्पेक्टर रणजितला शुद्ध आली आहे, त्यामुळे तो लगेचच त्याला भेटायला निघतो. तेव्हा रणजित अरविंदला सांगतो की त्याचा अपघात त्या दिवशी एका काळ्या रंगाच्या कारमुळे झाला होता. तो हेही सांगतो की खून करणारा व्यक्ती त्याच्या सभोवतालीच आहे, कारण त्याला त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती आधीपासूनच असते. त्याचवेळी प्राचार्य अरविंदला फोन करून या केस संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची माहिती देतात. त्या सांगतात की बेंजामिन दरवर्षी आपल्या भावाच्या म्हणजे फ्रान्सिसच्या पुण्यतिथीला त्याच्या कबरीवर भेट द्यायला येतो आणि ती तारीख लवकरच येणार आहे. हे ऐकून अरविंद त्या दिवशी फ्रान्सिसच्या कबरीजवळ लपतो. काही वेळात खरोखर तिथे बेंजामिन येतो आणि तो कोणी दुसरा नसून मनोहरच असतो. हे पाहून अरविंद हादरतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण मनोहर तिकडून पळ काढतो. यानंतर संजना आणि अंजना सुरक्षित आहेत का हे पाहण्यासाठी अरविंद तात्काळ मनोहरच्या घरी जातो. तिथे त्याला त्या दोघी एकत्र बसलेल्या दिसतात, पण त्याआधी की तो काही करेल, मनोहर त्याला मागून मारतो आणि बेशुद्ध पाडतो. जेव्हा अरविंदला शुद्ध येते तोपर्यंत मनोहर अंजनाला घेऊन निघून गेलेला असतो. मग थोडा विचार करून अरविंद आणि संजना त्या इमारतीत जातात जिथे बेंजामिनने आपले सर्व बळी बोलावले होते. तिथे त्यांना मनोहर आणि अंजना दिसतात. तिथे अरविंद संजनाच्या हातात बंदूक देतो आणि म्हणतो, बेंजामिन लिफ्टमधून खाली आला की त्याच्यावर गोळी झाड. यानंतर अरविंद स्वतः मनोहरशी लढायला जातो. काही वेळात लिफ्ट खाली येते आणि संजना काहीही न पाहता गोळी झाडते. पण धक्कादायक म्हणजे लिफ्टमध्ये बेंजामिन नव्हता, तर अंजना होती. तेवढ्यात तिथं रणजित पोहोचतो आणि अरविंदला पकडतो. इथे आपल्याला दिसतं की अरविंदच्या शरीरावर फ्रान्सिस असं नाव लिहिलेलं असतं. म्हणजे बेंजामिन कोणी दुसरा नसून अरविंदच होता, जो एवढ्या काळापासून सगळ्यांना मूर्ख बनवत होता. या सगळ्यानंतर रणजित सांगतो की काही दिवसांपूर्वी जेव्हा अरविंद त्याला भेटायला आला होता तेव्हा त्याला लक्षात आलं की अरविंदचा लायटर आणि त्या दिवशीचा त्याचा अपघात घडवणाऱ्या माणसाचा लायटर अगदी एकसारखा आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यामुळे त्याने अरविंदवर थोडा रिसर्च केला आणि अखेर त्याला सगळा प्रकार समजला. या सगळ्यानंतर अरविंदला पकडण्यात आलं आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तेवढ्यात अचानक रणजितच्या लक्षात अजून एक गोष्ट येते आणि तो तात्काळ तुरुंगाकडे धाव घेतो. पण तोपर्यंत अरविंदने धीरजलाही मारलेलं असतं. यानंतर अरविंद स्वतःची कहाणी सांगायला लागतो. खरं तर ही सगळी योजना अरविंदचीच होती. त्याने मुद्दाम चेन्नईला ट्रान्सफर घेतली, कारण त्याला धीरज, संजना, अंजना यांचा काहीही मागोवा लागलेला नव्हता. यानंतर त्याने हळूहळू गुन्ह्यांची उकल करायला सुरुवात केली, ज्यात एक केस फायनान्स कंपनीच्या चोरीच्या प्रकरणाचा होता आणि खरं तर त्या चोरी करणाऱ्या त्या गँगचे लीडर कोणी दुसरे नसून धीरन आणि धीरजच होते. त्यांचा ठावठिकाणा काढण्यासाठी तो इथे आला होता. यानंतर त्याने पुन्हा मर्डर्स करणं सुरू केलं. त्याचा हेतू होता की
ते मर्डर केस त्याच्याकडे यावी, ज्यामुळे तो आपल्या सर्व ट्विन स्कूलमधल्या क्लासमेटना शोधू शकेल. पण ती केस रणजितला मिळाली, त्यामुळं त्याला रणजितचा अपघात घडवावा लागला. यानंतर त्याने मनोहरच्या मुलाचं अपहरण केलं आणि त्याच्याकडून बेंजामिनची ॲक्टिंग करून घेतली. अशा रीतीने त्याने अंजनालाही मारलं. त्याने मुद्दाम रणजितला काही हिंट्स दिल्या, म्हणजे तो पकडला जावा आणि तुरुंगात जाऊन धीरजला मारता यावं. आणि शेवटी त्याने आपला बदला पूर्ण केला. पण या सगळ्याची जाणीव रणजितला होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, कारण धीरज मरण पावलेला असतो. या सगळ्यानंतर शेवटी बेंजामिन म्हणजेच अरविंद काही गोळ्या घेऊन आत्महत्या करतो, कारण त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं असतं. आणि इथेच हा चित्रपट संपतो, जिथे बेंजामिनने आपल्या भावाचा फ्रान्सिसचा बदला घेतलेला असतो, कारण तेच लोक त्याला सतावत होते, बुली करत होते आणि त्यांच्यामुळेच फ्रान्सिसला त्याचा प्राण गमवावा लागला होता. आणि शेवटी जे खुनी वाटले ते केवळ प्यादे निघाले आणि जो तपास करत होता तोच खरा खुनी निघाला. एका भावाने आपल्या मृत भावासाठी घेतलेला सूड, त्याने स्वतःची ओळख लपवली, गुन्हेगारीच्या जाळ्यात पोलिसांची फसवणूक केली आणि शेवटी सगळ्यांना वाटत होतं की हा नायक आहे, तोच निघाला एक क्रूर, शांत आणि निर्दय बदला घेणारा. जेव्हा बेंजामिन म्हणजेच अरविंदने शेवटचा माणूस मारला, तेव्हा त्याने जगाचाही निरोप घेतला, कारण त्याचं ध्येय एकच होतं, फ्रान्सिससाठी न्याय आणि ज्यांनी त्याला हरवलं त्यांना अंधारात हरवणं. तर मंडळी, ही होती 11 चित्रपटाची कथा. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.